नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। माळ्याबाबत शरद पवारांचा निर्णय अंतिम, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया। मंगळवेढ्यात नगरपालिकेच्या 2 मजली शाळेची इमारत कोसळली। संभाजी ब्रिगेडचे नेते किरण घाडगे यांच्या घराची पोलिसांकडून झडती मागचे कारण मात्र अस्पष्ट। आचारसंहितेच्या काळात पंढरपूर तहसील कार्यालय आउट ऑफ सर्व्हिस। अंबादास कोरके यांचे अपघाती निधन। आणि बेगमपूर येथे अज्ञात वाहनाने एकास चिरडले। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। शरद पवार सांगतील तोच उमेदवार माढ्यातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवणार आहे। 1-2 दिवसात राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित होणार असून शरद पवारांचा निर्णय अंतिम असल्याचे मत राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले। शनिवारी 16 मार्च रोजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे सांगोला दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी हॉटेल मुक्ताई येथे पाणी आंदोलनात सहभागी झालेल्या कृती समितीच्या सदस्यांची भेट घेतली। सुमारे तासभर चाललेल्या चर्चेत कृती समितीच्या सदस्यांनी निवडणुकीत आमचा पाठिंबा असल्याचे आश्वासन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना दिले आहे। तहसील कार्यालयासमोर सुमारे 1 महिना कृती समितीने ठिय्या आंदोलन केले होते। या आंदोलनाला सुरुवातीपासूनच खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या होत्या। पाणी सोडण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना मिळाले, परंतु प्रत्यक्षात पाणी मिळाले नसल्याने शेतकऱ्यात नाराजी आहे। पाणी आंदोलनाला विजयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार्य केल्याने कृती समितीने त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासन दिले। लोकसभेच्या उमेदवारीबाबत मोहिते पाटील यांना विचारले असता शरद पवार सांगतील तोच निर्णय आम्हाला मान्य असून 1-2 दिवसात उमेदवार निश्चित होतील असे सांगितले। तुम्ही माढ्यातून इच्छुक आहात का असे विचारल्यावर त्याने हसून उत्तर देण्याचे टाळले। माढ्यातून राष्ट्रवादीतर्फे उमेदवार निश्चित झाला नसला तरीही इच्छुक उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांनी कार्यकर्ते मतदार यांचा कानोसा घेत गाठीभेटी घेण्यावर जोर दिला आहे। असे असले तरी माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्यापही स्पष्ट झाले नाही। यावेळी कृती समितीने तुम्हीच माढ्यातून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। मंगळवेढा शहरातील नगरपालिकेची मुलींची शाळा क्रमांक 1 ही 2 मजली इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे। शनिवारी सकाळी 7च्या सुमारास या इमारतीत असणारे एका खोलीतील लाकडी आखणे कोसळल्याने नगर परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। दरम्यान सकाळी 7 वाजता शाळा सुरू होते, तत्पूर्वीच हा प्रकार घडला आहे। त्यामुळे सुदैवाने कसलीही जीवितहानी झालेली नाही। मंगळवेढा नगर परिषदेची रतनचंद शाह बँकेच्या शेजारी असणारी कन्या शाळा क्रमांक 1 ही शाळेची इमारत अत्यंत धोकादायक झाली असून गेल्या वर्षभरापासून या शाळेतील विद्यार्थी इतरत्र स्थलांतरित करण्याबाबत नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासन अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे। यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने शनिवारी लहान चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला असता याला कोण जबाबदार असा प्रश्न शहरवासियांतून विचारला जात आहे। सदर इमारत 1896 सालच्या काळातील असून या इमारतीला 120हून अधिक वर्ष झालेली आहेत आणि विशेष म्हणजे इमारतीची कोणतीही दुरुस्ती देखभाल केली गेलेली नाही। दरम्यान याबाबत मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना विचारले असता त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रशासन अधिकारी यांना शाळेच्या स्थलांतराबाबत पत्र दिले होते। त्या पत्रास प्रतिसाद न मिळाल्याने वर्ग तिथेच भरत होते। मात्र पाटील यांनी सोमवारीच त्या शाळेतील मुख्याध्यापकांना नगर परिषदे शेजारी असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्याबाबत सूचना केली होती असे सांगितले। पंढरपूर येथील संभाजी ब्रिगेडचे नेते आणि पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक किरण घाडगे यांच्या घराची पंढरपूर शहर पोलिसांनी अचानक झडती घेतली। सुमारे तासभर चाललेल्या या झडतीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू अथवा दस्तऐवज पोलिसांना मिळालेला नाही। यामुळे झडतीनंतर या पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले।
दरम्यान या झडतीबाबतची माहिती पोलिसांकडून अद्याप ही मिळालेली नाही। आपल्या घरावरील हे धाडपत्र हे दबाव तंत्र असून पोलिसांनी केलेली ही कारवाई राजकीय दबावापोटी झाल्याचे मत माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी व्यक्त केले आहे। पंढरपूर शहरात घडलेल्या या घटनेमुळे राजकीय गोटात खळबळ उडालेली आहे। शनिवारी दुपारी अचानक संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागाचे अध्यक्ष किरण घाडगे यांच्या घरावर पंढरपूर शहर पोलिसांनी धाड टाकून घराची झडती घेतली। सुमारे तासभर घराची झडती घेतल्यानंतर रिकाम्या हाताने शहर पोलिसांची टीम घाडगे यांच्या घराबाहेर पडली। या झडती मागचे कारण विचारण्याचा प्रयत्न घाडगे यांनी केला, परंतु त्यांना थातूर मातूर उत्तरे दिल्याचे त्यांनी सांगितले। ही घटना वाऱ्यासारखी पंढरपूर शहरामध्ये पसरली आणि शहरामध्ये तर्क वितर्कांना उधाण आले। संभाजी ब्रिगेडचे नेते किरण घाडगे यांनी 2 दिवसापूर्वी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडची राजकीय भूमिका जाहीर केली होती। ब्रिगेड राज्यात 18 जागा लढवणार असून माढा मतदारसंघातून विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघात श्रीमंत मस्के या उमेदवारांची घोषणाही केली होती। या पत्रकार परिषदेनंतर किरण घाडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय पटलावरून घुमवू लागली होती। गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर किरण घाडगे हे शुक्रवारच्या पुणे येथील संभाजी ब्रिगेडच्या बैठकीस आणि पत्रकार परिषदेस उपस्थित राहिले होते। शुक्रवारी रात्री ते पंढरपूर येथे परतले होते। शनिवारी अचानक दुपारी 2च्या सुमारास पंढरपूर शहर पोलिसांची टीम किरण घाडगे यांच्या घरात झडती घेण्यासाठी शिरली आणि झडतीनंतर रिकाम्या हाताने परतली। माजी नगरसेवक किरण घाडगे यांच्याबाबत घडलेल्या या प्रकारामुळे संभाजी ब्रिगेडच्या गोटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान आपल्या बाबतीत घडलेला हा प्रकार राजकीय दडपशाहीचा प्रकार असल्याचे मत किरण घाडगे यांनी व्यक्त केले। आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन झाडाझडती घेतली। कुठलाही आदेश नसताना, कुठलंही सबर कारण नसताना विनाकारण माझ्यावर दबाव टाकत माझ्या घराची झाडाझडती घेतली। घराच्या झाडाझडतीमध्ये कुठलंही काहीही आक्षेपार्ह त्यांना सापडलेलं नाही। मी त्या पोलीस प्रशासनाला विनंती केली की बाबा तुमच्या या कारवाईमध्ये माझ्या घरी काही सापडलेलं नाही, आता तरी सांगा। कुणाच्या सांगण्यावरून ही कारवाई माझ्यावर केलेली आहे? कुठलंही कारण नसताना, कुठलाही गुन्हा नसताना तुम्ही माझी बदनामी अशा पद्धतीने का करत आहात? त्यांनी आम्हाला एक जणाच्या सांगण्यावरून ही कारवाई आम्ही करत आहोत एवढंच सांगितलं। कुठलंही सबर पुरावा नाही, कुठलंही कारण नाही, विनाकारण हे सरकारच्या सांगण्याखाली किंवा सरकारच्या दबावाखाली येऊन हे पोलीस प्रशासन आम्हाला टार्गेट करत आहे। येईल ती लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्हाला दबावाखाली घेऊन आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न हे सरकारच्या माध्यमातून पोलीस प्रशासन करत आहे। त्यामुळे ही येणारी निवडणूक निष्पक्ष होईल का नाही याबद्दल आता आम्हाला शंका वाटत आहे। ऐन निवडणुकीच्या आचारसंहिता काळात पंढरपूर तहसील कार्यालयाचा टेलिफोन आउट ऑफ सर्व्हिस आहे। तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था तसेच आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणारे हे कार्यालय संपर्कासाठी मात्र आउट ऑफ सर्व्हिस आहे। गेल्या काही दिवसापासून या कार्यालयातील टेलिफोनचा बिघाड झाल्याने हे तहसील कार्यालय नागरिकांसाठी सेवाबाह्य ठरले आहे। यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। कोणत्याही तालुक्याचा कारभार हा तेथील तालुका दंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालत असतो। यामुळे प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयास अनन्यसाधारण महत्त्व आहे। नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी टेलिफोन सेवा उपलब्ध असते, परंतु पंढरपूर तहसील कार्यालयातील टेलिफोन गेल्या अनेक दिवसापासून आउट ऑफ सर्व्हिस असल्याचे दिसत आहे। सध्याचा काळ आचारसंहितेचा असल्याने या काळात अनेक कामे तहसील कार्यालयामार्फत केली जातात, परंतु या कार्यालयास संपर्क करणे येथील नादुरुस्त टेलिफोनमुळे नागरिकांसाठी दुरापास्त झाले आहे। तालुक्यातील शेकडो सजा अनेक मंडले आणि शहरातील नागरिकांना या कार्यालयास किरकोळ माहिती घेण्यासाठी ही तहसील कार्यालये उंबरठे झिजवावे लागत आहे। तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बांधील असलेले हे कार्यालय येथील नादुरुस्त टेलिफोनमुळे तालुक्यातील नागरिकांना गैरसोयीचे वाटू लागले आहे। सध्याची परिस्थिती नागरिकांसाठी अतिशय कठीण आणि हतबल करणारी आहे। शेतकरी वर्गावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे। दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना करण्याचे ठरवले आहे।
या योजना राबवण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालय हे दुष्काळ निवारण केंद्र म्हणून काम करीत आहे। याखेरीज सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताही सुरू आहे। या अवस्थेत नागरिकांची तहसील कार्यालयाकडे विविध प्रकारची कामे खोळंबून आहेत। या अवस्थेत नागरिकांनी या तहसील कार्यालयाकडे संपर्क करण्यासाठी येथे उपलब्ध असणारा टेलिफोन अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याने या कार्यालयाशी संपर्क साधण्यास नागरिकांना व्यत्यय येत आहे। तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदार प्रशासनाची संपर्क यंत्रणा पूर्णतः बंद असावी आणि तीही अशा जबाबदारीच्या काळात हे येथील सुजन नागरिकांना न समजणारे कोडे आहे। पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील मूळचे रहिवासी असलेले व सध्या पिलीव तालुका माळशिरस येथील श्री सद्गुरू साखर कारखान्याचे शेती अधिकारी अंबादास विठ्ठल कोरके वय वर्ष 60 यांचे शनिवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता उपचारादरम्यान सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले। कोरके हे त्यांच्या बोलेरो गाडीतून निघाले असताना मंगळवेढा पंढरपूर रोडवर असणाऱ्या महादेव मंदिराजवळ मोटरसायकलला बचावण्याच्या नादात त्यांची बोलेरो रोड लगत असणाऱ्या खड्ड्यात पलटी होऊन अपघात झाला होता। यात स्टेरिंगचा दाब छातीवर पडल्याने कोरके यांच्या बरगड्या निकामी झाल्या होत्या व त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, 4 भाऊ, 2 बहिणी असा मोठा परिवार आहे। अंबादास कोरके यांनी मंगळवेढ्याच्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, वटवटे येथील जकराया शुगर, लवंगी येथील भैरवनाथ शुगर, लोकमंगल भंडारकोटे, आचेगाव येथील जय हिंद साखर कारखाना, सातारा येथील राजगड साखर कारखाना, कर्नाटक येथील हिरेबेनूर आदी कारखान्यात शेती विभागात काम केले आहे। बेगमपूर तालुका मोहोळ येथील इंदिरानगर येथे भीमा नदी पुलाजवळ शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला बसलेल्या इसमास अज्ञात वाहनाने चिरडल्याने दोन्ही पाय निकामी झालेले आहेत। बेगमपूर येथील इंदिरानगर येथे सायंकाळी 6च्या दरम्यान माचनूर येथील रहिवासी पांडुरंग एकनाथ शिवशरण वय वर्ष 60 रस्त्याच्या कडेला बसले असता अज्ञात वाहनाचे चाक पायावरून गेले। यामध्ये दोन्ही पायावरून गेल्याने पाय घोट्यापासून चेंदामेंदा झालेला आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर। माळ्याबाबत शरद पवारांचा निर्णय अंतिम, खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया। मंगळवेढ्यात नगरपालिकेच्या 2 मजली शाळेची इमारत कोसळली। संभाजी ब्रिगेडचे नेते किरण घाडगे यांच्या घराची पोलिसांकडून झडती मागचे कारण मात्र अस्पष्ट। आचारसंहितेच्या काळात पंढरपूर तहसील कार्यालय आउट ऑफ सर्व्हिस। अंबादास कोरके यांचे अपघाती निधन आणि बेगमपूर येथे अज्ञात वाहनाने एकास चिरडले। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।